एक सूचना आहे, एक हरवलेली चावी सापडलेली आहे. त्याच्यामध्ये गाडीच्या चाव्या आणि इतर बऱ्याच चाव्या आहेत. तर कृपया कोणाच्या चाव्या असतील तर कृपया त्यांनी संपर्क साधावा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी. मान्यवरांचं आगमन होण्याच्या आधी ज्यांच्या चाव्या असतील त्यांनी कृपया संपर्क साधावा. बंधू भगिनींनो, माननीय मुख्यमंत्री महोदय आणि अन्य मंत्री महोदय यांनी जळगाव शहरातून विद्यापीठाकडे प्रयाण केलेलं आहे आणि काही क्षणातच विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच्या कोनशिलेचं अनावरण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होत आहे. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि अन्य मंत्री महोदय माननीय कुलगुरू महोदयांसोबत विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये येतील आणि मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावरती असलेल्या कोनशिलेचं देखील अनावरण करतील आणि त्यानंतर काही क्षणातच सर्व मान्यवरांचं दीक्षांत सभागृहामध्ये आगमन होईल. थोड्याच वेळात माननीय मुख्यमंत्री महोदय आणि अन्य मान्यवर अतिथी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर येत आहेत.
अगदी थोड्याच वेळात माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्व मान्यवरांचं विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आगमन होत आहे. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर नामविस्तार कोनशिलेचं अनावरण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत होणार आहे. सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या विद्यापीठाच्या सर्व सन्माननीय व्यवस्थापन परिषद सदस्यांना नम्र विनंती आहे की आपण कृपया मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण कृपया मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. काही क्षणातच माननीय मुख्यमंत्री महोदय आणि अन्य मान्यवरांचं दीक्षांत सभागृहामध्ये आगमन होत आहे. व्यवस्थापन परिषदेच्या सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती की आपण कृपया मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. व्यवस्थापन परिषदेच्या सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती आहे की आपण कृपया मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं.
विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या कोनशिलेचं अनावरण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर सर्व मान्यवर विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीकडे येतील आणि विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या नामविस्तार कोनशिलेचं अनावरणही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। आणि त्यानंतर दीक्षांत सभागृहातील कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित होतील। काही क्षणातच माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मान्यवर अतिथींचं आगमन मुख्य प्रशासकीय इमारतीकडे होत आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्व मान्यवरांचं विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर आगमन झालेलं आहे। काही क्षणातच मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या नामविस्तार कोनशिलेचं अनावरण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होत आहे। बिल्कुल। स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नाम विस्तार आनंद सोहळ्यास आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव हे एक ज्ञान मंदिर। या ज्ञान मंदिरी हर्षभराने सरस्वतीच्या वीणादाने कलानगरीच्या विद्या मंदिरी कला खेळ अन साहित्याची ज्ञानछंद नवशास्त्र पर्वणी इथे लाभते मुक्तपणाने। विद्यापीठाच्या नाम विस्तार आनंद सोहळ्याच्या निमित्ताने अमृतमय हे शब्द उमटले। स्वागतम सुस्वागतम मधुस्वागतम। जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक हे तिन्ही जिल्ह्याची खरी ओळख म्हणजे उत्तर महाराष्ट्र। त्यातल्या त्यात नाशिक जिल्ह्याचा काही भाग, जळगाव, धुळे, नंदुरबार हे तिन्ही जिल्हे हे खानदेशच। खानदेशाच्या मातीत पिकणारे पांढरे सोने आणि सौंदर्याला लकाकी देणारे पिवळे सोने यासोबतच खानदेशची खरी ओळख ही उत्तर महाराष्ट्र परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सांस्कृतिक विकास अशा या विद्यापीठाच्या नाम विस्तार आनंदी सोहळ्यास थोर जनांची 7 पाऊले भेटीसी हो आम्हा आले। थोर जनांची 7 पाऊले भेटीसी हो आम्हा आले। आनंदी या गोळ माननी ही आमुची वंदना, ही आमुची वंदना। या आनंद सोहळ्यात माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्री मान्यवरांचे आगमन आपल्या दीक्षांत सभागृहात होत आहे। या आनंद सोहळ्यात उपस्थित सर्व अतिथींचं मी विनंती करते की त्यांनी या खानदेश कन्या व निसर्ग कन्या यांच्या प्रतिमेजवळ मान्यवरांचे आगमन होत आहे। सभागृहातल्या बंधू भगिनींना विनंती की आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं। सगळ्यांनी शांततेमध्ये बसून घ्यायचंय।
मान्यवरांचे आगमन होत आहे. लवकरच दीक्षांत सभागृहामध्ये मान्यवर सभागृहामध्ये उपस्थित सर्व बंधू भगिनींना विनंती की आपण शांततापूर्वक सभागृहामध्ये बसून घ्यायचंय. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आगमन झालेलं आहे. या आनंदी सोहळ्यास उपस्थित सर्व सन्माननीय अतिथींना विनंती करते की त्यांनी खानदेश कन्या बहिणाबाई यांचा प्रतिमेस अभिवादन करून माल्यार्पण करावे. महाराष्ट्राने मराठी वाङ्मयाला 2 बहिणाबाईंची देणगी दिली आहे. एक प्रतिभा संपन्न संत बहिणाबाई आणि दुसऱ्या तितक्याच प्रतिभाशाली कवयित्री निसर्ग कन्या बहिणाबाई. आणि या नाम सादृश्यामुळे बरेचदा गल्लत केली जाते, म्हणून दोघींची अशी वेगळी आणि तरी समान अशी ओळख करून घ्यायला हवी. पहिला बहिणाबाई 17व्या शतकातील संत बहिणाबाई आणि दुसऱ्या तितक्यात प्रतिभाशाली बहिणाबाई म्हणजे बहिणाई. त्यांचा जन्म 1880 साली नागपंचमी या दिवशी झाला आणि 3 डिसेंबर 1951 वयाच्या 72व्या वर्षी. यानंतर मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती की आपण कृपया स्थानापन्न व्हावं. सभागृहातील सर्व बंधू भगिनींना विनंती की कृपया आपण आपल्या जागेवर बसून घ्यावं. सभागृहातील सर्व बंधू भगिनींना विनंती की कृपया आपण शांतपणे आपल्या जागेवर बसून घ्यावं. मोर नाचती फुले हसती, रंग उधळती श्रावण आला, गीत स्फूर्ती सूर उमटती, सर्व मान्यवर मंचावर विराजता. आपल्याला माहितीच आहे की शब्दांजवळ अद्भुत शक्ती आहे. ती शक्ती आपणास ऊर्जा आणि संदेश देत असते. शब्द सामर्थ्य जगातील महत्तम तत्व आहे, हे आपण सारेच जाणून आहोत. म्हणूनच विद्यापीठ गीत सादर करण्यासाठी विद्यापीठाच्या संगीत विभागाला मी आमंत्रित करते. साफल्यास्तव सदा अंतरी पेटवू ज्ञान ज्योता. मंगल पावन चराचरातून श्रवते अक्षयदा, श्रवते अक्षयदा. मंत्र सोहा पद प रे ग रे नि रे नि नि रे म द नि रे म ग म ग रे सा ग प. उत्तम विद्या परम शक्ती आमची ध्येया शक्ती. शील एकता चारित्र्यावर सदैव आमची भक्ती. सत्य शिवाचे मंदिर सुंदर विद्यापीठ महान, विद्यापीठ महान. मंत्र सोहा
भाग्य विधाते ज्ञान प्रभूची लाभो करुणा आणि पाय सदा मंत्र सोहा एकच हृदयी जीवन म्हणजे ज्ञान ज्ञानामधुनी मिळो मुक्ती अन मुक्तीमधुनी ज्ञान मुक्तीमधुनी ज्ञान मुक्तीमधुनी ज्ञान. धन्यवाद सर. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची. पाहुण्यांचे स्वागत करून सुरुवात या आनंदी सोहळ्याची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून देण्यासाठी मी प्राध्यापक डॉक्टर राहुल बी संदांशू यांना आमंत्रित करते. उपस्थित सर्व मान्यवरांचे मी सर्वप्रथम शब्दसुमनांनी स्वागत करतो. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे ही केवळ आपली परंपराच नाही, तर तो एक संस्काराचा भाग आहे. आणि म्हणून मी सर्वप्रथम आदरणीय कुलगुरू महाशयांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्वागत करावं. हजार तारकांमध्ये एखादा ध्रुवासारखा असतो. प्रत्येक फुलांचा गंध निशिगंधासारखा मंद मंद असतो. जीवनाचा प्रवास किती संस्कारांनी भरलेला असला, सोबत फक्त तुमच्यासारख्या नेत्यांचा आधार असावा असतो, आधार असावा असतो. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा साहेब यांचं स्वागतसुद्धा माननीय कुलगुरू महोदयांनी करायचं आहे. मी विनंती करतो आदरणीय कुलगुरू महोदयांनी चंद्रकांत दादा पाटील यांचं स्वागत करायचं आहे. लोग मंजिल को मुश्किल समझते हैं, आप मुश्किल को मंजिल समझते हैं. लोग जिंदगी के मकसद समझते हैं और आप मकसद को जिंदगी समझते मकसद. महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांचं स्वागतसुद्धा आदरणीय कुलगुरू महाशयांनी करायचं आहे. महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व पर्यटन तथा पालकमंत्री नंदुरबार जिल्हा माननीय जयकुमार रावल साहेबांचं स्वागतसुद्धा आदरणीय कुलगुरू महोदयांनी करायचं आहे. मी विनंती करतो महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबरावजी पाटील यांचं स्वागतसुद्धा आदरणीय कुलगुरू साहेब करतील अशी मी विनंती करतो. महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री माननीय एकनाथरावजी खडसे साहेब यांचे स्वागतसुद्धा आदरणीय कुलगुरू महोदय करतील अशी मी विनंती करतो. खऱ्या अर्थाने या नामविस्तार सोहळ्याच नाथाभाऊंचा खरं सिंहाचा वाटा आहे, कारण त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव माननीय प्रवीणसिंग परदेशी यांचं स्वागतसुद्धा आदरणीय कुलगुरू साहेबांनी करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. महसूल आयुक्त माननीय राजाराम माने साहेबांचं स्वागतसुद्धा प्रकुलगुरू साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जळगाव शहराच्या महापौर माननीय सीमाताई भोळ यांचं स्वागत कुलसचिव साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जळगाव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय उज्ज्वलाताई पाटील यांचं स्वागत कुलसचिव साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय किशोरराजे निंबाळकर यांचे सुद्धा स्वागत कुलसचिव साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या नामविस्तार आनंद सोहळ्यासाठी कवयित्री बहिणाबाईंचे कुटुंबसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. या अनुषंगाने प्रातिनिधिक स्वरूपाचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो त्यांच्या नातसून माननीय पद्माबाई चौधरी यांना. मी सिनेट सदस्य मनीषा चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी माननीय पद्माबाई चौधरी यांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यावे.
ज्यांच्या नावाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची आज ओळख निर्माण झाली आहे त्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नातसून पद्माबाई पांडुरंग चौधरी आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे की आपण आपल्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नातसून माननीय पद्माबाई पांडुरंग चौधरी यांचा सत्कार करावा आणि आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या सत्काराचे साक्षीदार व्हावे. अरे जोडता तोडलं त्याले नातं म्हणू नये, ज्याच्यातून येतं पीठ त्याले जातं म्हणू नये, असं अटूट नातं त्यांची नातसून आणि बहिणाबाई चौधरी यांच्यामध्ये होतं. म्हणून त्यांनी म्हटलं होतं, देवा घरोट घरोट तू या मनात आली गोठ, सर्व्या दुनियेचं बोट खरी मनवट कर्माचा मरोट. धन्यवाद. यानंतर लेवा समाजाचे अध्यक्ष श्री रमेश विठू पाटील आणि सर्व भोरगाव सकल लेवा पंचायत समाजातर्फे नामकरण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा सत्कार ते करू इच्छितात. मी श्री रमेश विठू पाटील यांना विनंती करतो की त्यांनी सकल लेवा समाज पंचायततर्फे माननीय मुख्यमंत्री महोदयांचा सत्कार करावा. सकल लेवा समाज पंचायततर्फे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं बहिणाबाई चौधरी यांचं नाव देऊन विस्तार केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचा ते सत्कार करत आहेत. धन्यवाद माननीय मुख्यमंत्री साहेब. यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार या विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील तिन्ही जिल्ह्यातील माननीय खासदार आणि आमदार या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. विद्यापीठाच्या सर्व माननीय व्यवस्थापन परिषद सदस्य आणि माननीय कुलसचिव महोदयांना विनंती की त्यांनी तिन्ही जिल्ह्यातील माननीय खासदार आणि आमदार महोदयांचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं. माननीय दिलीप दादा. नमस्कार. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या या नामकरण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचं उमद नेतृत्व माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय व्यासपीठ, जळगाव शहराच्या महापौर आणि जळगाव शहराचे माननीय आमदार राजू मामा भोळे यांच्यातर्फे जे माननीय मुख्यमंत्री महोदयांना मानपत्र दिलं जाणार आहे त्याचं मी 1 मिनिटात वाचन करतो आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की ते आपण स्वीकारावं. माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. निर्भीड, निश्चल, कणखर, दणकट, प्रामाणिक बाणा, अपूर्व ऐसी कर्तबगारी जिंकले लोकांना. तव नेतृत्वाने उंच जहाला महाराष्ट्र माथा, दाही दिशातून दुमदुमता आहे कर्तृत्वाची गाथा. आपलं नेतृत्व हे महाराष्ट्राचं नवं चैतन्य आहे. लोकशाहीच्या गळावर एकामागून एक फडकत असणारा विजयाचा ध्वज लोकमान्यतेचं प्रतीक आहे. भाजपमय जळगाव हा आपल्या सक्षम आणि भक्कम नेतृत्वावर जनतेने दाखवलेला अदम्य विश्वास आहे. समस्त जळगावकरांच्या वतीने हे सन्मानाचं प्रतीक आपल्या सभ्य, सालस व सक्षम व्यक्तिमत्वाला समर्पित. आपले सौभाग्यवती सीमा सुरेश दामू भोळे, मी मामांना विनंती करतो की त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना ते अर्पण करावं आणि मुख्यमंत्री महोदयांनी ते स्वीकारावं. यानंतर आपल्या जळगाव जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनाही मामा मानपत्र अर्पण करतील. आपल्या महाराष्ट्राचं तरुण नेतृत्व आपले सगळ्यांचे आवडते नामदार गिरीश भाऊ महाजन यांनाही
मामा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पर्यटन विकास मंत्री नामदार जयकुमारजी रावळ यांनाही घोडेद्वय या ठिकाणी मानपत्र अर्पण करतायत. आपल्या खानदेशची मुलूक तोफ सहकार राज्यमंत्री नामदार गुलाबराव पाटील, आपल्या राज्याचे माजी महसूल मंत्री विकास पुरुष मान्य नामदार एकनाथरावजी खडसे यांनाही नाता. धन्यवाद. धन्यवाद दादा. यानंतर या नामविस्तार सोहळ्यामागची भूमिका कथन करण्यासाठी मी आमंत्रित करतो माननीय कुलगुरू महोदयांना. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामविस्तार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील, जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय गिरीशजी महाजन, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमारजी रावळ, सहकार राज्यमंत्री माननीय गुलाबरावजी पाटील, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक पी पी माऊलीकर, विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू प्राध्यापक एन के ठाकरे सर, तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातील सन्माननीय आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मित्रांनो, पत्रकार आणि उपस्थित सन्माननीय बंधू भगिनींनो, 11 ऑगस्ट रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असा करण्यात आला. कधीही शाळेची पायरी देखील न चढलेल्या खानदेशातील बहिणाबाईंचे नाव उच्च शिक्षणातील सर्वोच्च संस्थेला देऊन राज्य शासनाने या भागातील शेतकरी, कष्टकरी आणि महिला वर्गाचा सन्मान केला आहे. ही आपल्या देशातील अभूतपूर्व घटना आहे. या नामविस्ताराबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि राज्य शासनाचे मी आभार मानतो. तसेच माजी मंत्री व आमदार श्री एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत विद्यापीठ नामविस्ताराच्या विषयावर चर्चा सुरू असताना पोटतिडकीने हा विषय मांडला आणि त्याच दिवशी नामविस्ताराचा ठराव सभागृहात संमत झाला. त्याबद्दल माननीय खडसे साहेबांचे आणि या ठरावावर दोन्ही सभागृहात चर्चा करून आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या सर्व 40 लोकप्रतिनिधींचे देखील मी विशेष आभार मानतो. नामविस्तार हा सोहळा माननीय मुख्यमंत्र्यांच्याच उपस्थित व्हावा अशी आमची इच्छा होती. विद्यापीठाच्या या निमंत्रणाचा मान ठेवून माननीय मुख्यमंत्री आणि त्यांचे सर्व सहकारी या आनंद सोहळ्यात सहभागी झाल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. आज आनंदाचे डोही, आनंद तरंग अशी आमची स्थिती आहे. खानदेशच्या कृषी संस्कृतीतून शेतीमातीचा संस्कार घेऊन जीवन प्रवास करणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांच्यामुळे उच्च शिक्षण व्यवस्थेशी मन, हात, मेंदू यांची जडणघडण करणाऱ्या समसंस्कृतीशी आत गाठभेट झाली आहे. या विद्यापीठाची स्थापना होऊन 28 वर्ष पूर्ण झाली. खानदेशच्या मातीत चिवटपणा हा गुण आहे. या चिवटपणाच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर खानदेशातील लोकांनी नावलौकिक कमावला आहे. प्रथम कुलगुरू डॉक्टर एन के ठाकरे सर यांची दूरदृष्टी आणि त्यानंतरच्या सर्व कुलगुरूंनी या विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासासाठी केलेले अथक परिश्रम आणि या प्रयत्नांना सर्व आजी माजी प्राधिकरणे, महाविद्यालये, संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, या भागातील लोकप्रतिनिधी, शिक्षणप्रेमी नागरिक, माध्यमे तसेच केंद्र आणि राज्य सरकार
यांचे सर्वतोपरी लाभलेले सहकार्य यामुळेच अल्पावधीतच या विद्यापीठाने शैक्षणिक प्रगतीतून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आज घडीला या विद्यापीठाशी जळगाव, धुळे व नंदुरबार या 3 जिल्ह्यातील संलग्न असलेल्या महाविद्यालयांची संख्या 215 असून 2.5 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यापीठाच्या कॅम्पसवर 13 प्रशाळा आणि 1 इन्स्टिट्यूट आहे. खानदेशात विशेषतः नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या विद्यापीठात ग्रामीण दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहेत. बहुसंख्य घरातील पहिली पिढी उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली. त्यांच्या या आशा आकांक्षांना बळ देण्याचे काम विद्यापीठाकडून केले जात आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही बहुसंख्य महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी उद्याचे स्वप्न बघत शिकतो आहे. या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात इन्क्युबेशन सेंटरसाठी 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. याबद्दल मी शासनाचे आभार मानतो. या केंद्राद्वारे खानदेशातील युवकांना स्वतःचे उद्योग सुरू करण्यासाठी संधी मिळणार आहे. खानदेशातील विद्यार्थ्यांना जागतिक पातळीचे भान निर्माण व्हावे यासाठी विद्यापीठाकडून सर्व अभ्यासक्रम अद्ययावत करण्यात आले आहेत. भारतीय शिक्षण संस्थांचा उत्तरदायित्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काल सुसंगत असायला हवा. कारण भारतात शिक्षणाची जी परंपरा आहे ती सेवाभावी आणि पवित्र व्रत म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. समाज जीवनाच्या घडणीत आणि विकासात प्रत्येक व्यक्तीला सहभागी होता येईल अशी समाजरचना उच्च शिक्षण घेतलेल्या नव्या पिढीने निर्माण केली पाहिजे अशी समाजाची अपेक्षा आहे. ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हे विद्यापीठ कटिबद्ध आहे. या ठिकाणी विद्यापीठाच्या वतीने सुरू असलेल्या काही प्रयत्नांची माहिती देणे मला आवश्यक वाटते. 3 वर्षापूर्वी विद्यापीठाने नॅक पुनर्मूल्यांकनात अ श्रेणी प्राप्त केली आहे. या प्रसंगी मला आवर्जून सांगावेसे वाटते की 30 ते 45 दिवसात सर्व परीक्षांचे निकाल लावण्यात आपले विद्यापीठ हे अव्वल ठरले आहे. या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाने पदवी स्तरावर चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमचा अवलंब केला आहे. महाविद्यालयाची गुणवत्ता वाढावी यासाठी गुणवत्ता सुधार समित्यांमार्फत महाविद्यालयाचे ग्रेडिंग जाहीर केले जाते. रुसा अंतर्गत विद्यापीठाने दिव्यांगांसाठी समावेशी शिक्षण संसाधन केंद्र सुरू केले आहे. गतवर्षी माननीय राज्यपाल महोदयांच्या हस्ते सुसज्ज अशा ऑनलाईन परीक्षा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. GST प्रणाली लागू झाल्यानंतर तातडीने विद्यार्थ्यांना रोजगाराची दालने उपलब्ध व्हावी यासाठी GST पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. परीक्षांमध्ये पारदर्शकपणा असावा या दृष्टीने गत वर्षापासून विद्यापीठ कॅम्पसवरील प्रशाळांमधील MSc प्रथम वर्षाच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्यांच्या तपासण्यात आलेल्या उत्तरपत्रिका थेट हातात देऊन संबंधित विषयांच्या प्राध्यापकांसमोर जागीच त्यांच्या शंकांचे निरसन करणारा पारदर्शी प्रयोग नोव्हेंबर 2017 पासून सुरू करण्यात आला. ग्रामीण आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या विद्यापीठाकडे राज्य शासनाने अधिक प्रेमाने लक्ष द्यावे अशी या निमित्ताने विनंती आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून विद्यापीठाच्या काही अपेक्षा आहेत. विद्यापीठात बहिणाबाई अध्यासन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मात्र या केंद्रासाठी आवश्यक तो निधी आणि पदे मंजूर करावीत ही एक नम्र विनंती आहे. नंदुरबार येथे राज्य शासनाने 25 एकर आदिवासी अकादमी स्थापन करण्यासाठी दिली आहे. या जमिनीवर परिसर विकास आणि शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यास 25 कोटी रुपये निधी उपलब्ध करून द्यावा ही एक नम्र विनंती आहे. विद्यापीठ परिसरात सायन्स पार्क मंजूर करून त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा ही विनंती. विद्यापीठ परिसरात प्रत्येकी 200 क्षमतांचे मुलांचे आणि मुलींचे एक वसतिगृह मंजूर करून त्यांच्यासाठी आवश्यक असेल तो निधी द्यावा अशी विनंती आहे. आज या कार्यक्रमासाठी आपल्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटीलसुद्धा हजर आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपले विद्यापीठ
वीज बिल मुक्त करण्यासाठी विद्यापीठ परिसरातील सर्व इमारतीवर सोलर रूफटॉपसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा ही एक नम्र विनंती. तसेच जिल्हा नियोजन समितीमधून 5 ग्रीन व्हेकल्स अंतर्गत वापरासाठी खरेदी करण्यास मान्यता द्यावी ही एक आग्रहाची विनंती. आपल्या या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्याकडून सुद्धा विद्यापीठाच्या काही अपेक्षा आहेत. त्यामध्ये RANN अंतर्गत नर्सिंग कोर्स सुरू करण्यास विद्यापीठाला मान्यता द्यावी. आमच्याकडे त्याला लागणारे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तसेच विद्यापीठासाठी गिरणा नदीवरून पुराचे पाणी आरक्षित करून विद्यापीठाच्या पाणी पुरवठा योजनेपर्यंत पाण्याची उपलब्धता करून देण्यात यावी ही एक विनंती. आज या कार्यक्रमाला उच्च शिक्षण व तंत्र मंत्री माननीय नामदार विनोदजी तावडे आपल्या कामाच्या व्यापामुळे हजर राहू शकले नाही, परंतु त्यांच्याकडून सुद्धा विद्यापीठाची काही अपेक्षा आहे. ती म्हणजे विद्यापीठासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यास मंजुरी देऊन त्यासाठी आवश्यक तो निधी राज्य शासनाकडून द्यावा. तसेच विद्यापीठ परिक्षेत्रातील अतिदुर्गम आदिवासी भागात विद्यापीठ संचलित महाविद्यालय म्हणजेच कंडक्टेड कॉलेज सुरू करण्यासाठी आवश्यक ती पदे आणि वित्तीय सहाय्य द्यावे ही विनंती. तसेच नवीन कायद्याला धरून विद्यापीठाचे सम कॅम्पसेस सुरू करण्यासाठी धुळे आणि नंदुरबार येथे आवश्यक ती जागा, पदे आणि अर्थसहाय्य द्यावे ही विनंती. आज आपल्यामध्ये रोजगार हमी आणि पर्यटन मंत्री माननीय नामदार जयकुमारजी रावळसुद्धा हजर आहेत. त्यांच्याकडून सुद्धा विद्यापीठाच्या काही अपेक्षा आहेत. विद्यापीठाच्या आदिवासी अकादमीसाठी शासनाने 25 एकर जमीन उपलब्ध करून दिलेली आहे. या अकादमीतील सर्व योजना पूर्ण होण्यासाठी वाढीव निधी मंजुरीसाठी आग्रह धरावा ही विनंती. तसेच नंदुरबार जिल्हा नियोजन समितीमधून विद्यापीठाच्या आदिवासी अकादमीसाठी प्रस्तावाप्रमाणे मंजूर केलेला निधी विद्यापीठास त्वरित वितरित करावा अशी एक नम्र विनंती आहे. या मागण्या मान्य करून राज्य शासनाने या निमित्ताने विद्यापीठाला बळ दिले तर या विद्यापीठाची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण होईल असे या ठिकाणी मी आश्वासित करू इच्छितो. शेतीची झालेली दुरावस्था बघता शिक्षण येऊन रोजगाराची नवी साधने शोधावीत असे आता नव्या पिढीला वाटू लागले आहे. त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशा वेळी या सर्व विद्यार्थ्यांना सर्व सुविधांनी युक्त असलेले अवकाश मोकळे करून देण्याची जबाबदारी विद्यापीठावर येऊन पडली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ही जबाबदारी पेलण्यासाठी सज्ज आहे. बहिणाबाईंचे नाव या विद्यापीठाला दिले जाणे ही या विद्यापीठाला अधिक जोमाने कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देणारी एक ऐतिहासिक घटना आहे. या घटनेमुळे नवे चैतन्य निर्माण झालेले असून विद्यापीठाशी संबंधित सर्व घटक विद्यापीठाला यशोशिखरावर पोहोचवतील अशी अपेक्षा व्यक्त करून माननीय मुख्यमंत्री आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे पुन्हा एकदा स्वागत करून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. या नामविस्तार सोहळ्याच्या निमित्ताने उत्तम विद्या या विद्यापीठाच्या वार्षिक अंकाचा एक विशेषांक संपादित करण्यात आलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मान्यवर सर्व मंत्री महोदयांना विनंती की आपण या उत्तम विद्या विद्यापीठ नामविस्तार सोहळा विशेषांकाचं प्रकाशन या प्रसंगी करावं. या नामविस्तार सोहळा विशेषांकामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्याबद्दलचे लेख तर आहेतच, पण त्यात विद्यापीठाच्या आजवरच्या वाटचालीचा आलेख देखील मांडलेला आहे.
धन्यवाद. बंधू भगिनींनो, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवरांना ऐकण्यासाठी आपण सारे उत्सुक आहात, परंतु वेळेच्या अभावी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याशी संवाद साधत आहेत महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व पर्यटन मंत्री माननीय नामदार जयकुमारजी रावल. आजच्या या खानदेशाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल अशा या दिवसासाठी ज्यांच्या इच्छाशक्तीमुळे हा सोहळा आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाला, आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब. आज आपण सारेजण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या नामविस्तार सोहळ्यासाठी आपण उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री आमचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा आहेत. आम्ही ज्येष्ठ त्यांना म्हणणार नाही, पण युवकांचे प्रेरणास्थान आमचे आरोग्यमंत्री मेडिकल सायन्सचे मंत्री गिरीश भाऊ आहेत, ज्येष्ठ नेते नाथाभाऊ आहेत. या विभागाचे जोरदार आमदार आणि राज्यमंत्री गुलाबराव पाटीलजी आहेत. महापौर स्मिताताई भोडे आहेत, राजू मामा भोडे, कुलगुरू श्री डी पी पाटील साहेब. या भागातले आमच्या खानदेशातले भूषण ज्येष्ठ उद्योजक अशोकभाऊ जैन, आमदार संजयजी सावकारे, आमदार सतीशजी वाघ, सतीशजी पाटील, किशोर पाटील, गुलाबराव देवकर, उपस्थित असले जगवानीजी, आमच्या चौधरी ताई, दिलीप दादा, उपकुलगुरू पी डी माहुलीकरजी, उपस्थित असलेले अनेक जिल्हा परिषदचे अध्यक्ष उज्ज्वलाताई, अनेक तोलामोलाचे मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्व तोलामोलाचे मान्यवर, गुरुजन, बंधू आणि भगिनींनो, आज सर्वात प्रथम मी राज्याचे मुख्यमंत्री महोदयांचं खानदेशच्या वतीने मनापासून आभार मानेल की आम्ही पाहिलेलं स्वप्न आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने ते साकार होतं आहे. 28 वर्षापूर्वी आमची स्वतःची एक वेगळी विद्यापीठ असावी आणि म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठची स्थापना 15 ऑगस्ट 1990ला झाली. आणि त्यावेळेस उत्तर महाराष्ट्रामध्ये कोण जाईल हा प्रश्न तिथे झाला. पुणे विद्यापीठमध्ये राहू, उत्तर महाराष्ट्रामध्ये कोणी जाणार नाही, आणि अशा प्रकारची चर्चा झाली. कधी काळी या ठिकाणी असलेला माळमाता, इथे असलेलं ओसाड पडलेलं डोंगर हे नंदनवन कधी झालं आहे कळलंच नाही. आणि पाहता पाहता आमची ही विद्यापीठ राज्यामध्ये नाही, देशामध्ये नाही, तर आंतरराष्ट्रीय ख्यातीची आमची ही विद्यापीठ आज 18 वर्षाच्या प्रवासात झालेली. मला त्यावेळचं डिबेट देखील आठवतं की काही आमचे बंधू जिल्हे त्याच्यामध्ये सातत्याने सांगायचे, बा खानदेशाच्या या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठेत आम्ही जाणार नाही, कुठं जळगावला जाऊ. आणि म्हणून माझं आज थोडक्यात भाषण आहे, कारण गिरीश भाऊनी मला ही संधी दिली आहे. मी तर असं म्हणेल की मराठवाडा विद्यापीठ आहे, तसं खानदेश विद्यापीठ म्हणूनच याला ओळखलं पाहिजे. कारण जळगाव, नंदुरबार, धुळे एवढीच खानदेश शायरानी भाषेची ही विद्यापीठ आहे. आज बहिणाबाई चौधरींचं नाव इथे दिलं. बहिणाबाई चौधरी आमच्या खानदेशामध्ये फार मोठा वारसा आहे, फार मोठा इतिहास आहे. सानी गुरुजी असतील, अनेक लोकांचं नाव घेता येईल. परंतु बहिणाबाई या कधी शिकल्या नव्हत्या आणि त्यांच्या कठीण जीवनाने त्यांना शिकवलं आणि लहानपणापासून त्या कविता म्हणायच्या. माझं देखील मुख्यमंत्री महोदय या कविताशी माझं एक वेगळं नातं. मी ज्यावेळेस कॉलेजला होतो, माझ्या वडिलांनी मला बहिणाबाईचं ते केळकर ताईंनी म्हटलेलं गाणं हे मला दिलं होतं आणि आमच्या गाडीमध्ये सतत ह्या कॅसेट वाजत राहायच्या. माझी आजी या मागच्या फेब्रुवारीमध्ये आपल्यातनं निघून गेल्या, पण ज्यावेळेसही मी माझ्या आजीकडे जायचो मी म्हणायचो माय, ते म्हणायचे काय, मी असं म्हणायचो की मनी माय सरस्वती. आणि हे वाक्य जे हे बहिणाबाईचं होतं. अत्यंत साध्या भाषेच्या माध्यमातून आयराणीला फार मोठं स्वरूप देण्याचं काम आमच्या बहिणाबाईंनी दिलं. खरं तर आपले बठासले आपल्या आयराणीनं अभिमान आहे. आयराणीने कविता, आयराणीनं गीत आपले कवयच ऐकायला भेटतच नाही, पण आता बहिणाबाईंनी एवढं मोठं नाव करा आपलं आयराणीनं. आणि त्या माध्यमातनं आपले बठासले आपली आयराणी बोलतायस. आणि मी ते जे सांगा की आहे खानदेशनी विद्यापीठ आहे,
कारण खानदेश नाही इनमिन 3 जिल्हा आहेत, जळगाव आणि जळगावना दाखला 2 जुडवा भाऊ धुळे नंदुरबार. मी तर गिरीश भाऊले तेच सांगी राहीन, तू गिरीश भाऊले म्हटलं बा जळगाव जोरदार आहे आणि तुम्ही तर दररोज बोलतस, पण आमनं नंदुरबार धुळ्यानं बी काय विषय ते आमले बोलू द्या. आणि म्हणून आपल्या कुलगुरू महोदयांनी मागणी मागितली. मी कुलगुरू महोदयांचं मनापासून अभिनंदन करायचं असताना अधिक वेळ घेणार नाही, पण नंदुरबारमध्ये फार मोठा आदिवासी परिसर आहे आणि आपल्या या जळगावपासून तर आमचे तोरणमाड आणि दडगाव अक्राणी या भागामधल्या मुलांनासुद्धा मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आपलं सगळ्यांचं आहे. आणि म्हणून जळगावची विद्यापीठ ही आंतरराष्ट्रीय स्तरावर जात असताना त्याच्यामधला काय अंश आपला धुळे आणि नंदुरबार आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे की विद्यापीठचं एक ट्रायबल अकॅडमी ही या वर्षापासून आम्ही नंदुरबारला त्याची स्थापना करतो आहे. त्याच्यासाठी 25 एकर आम्ही दिलं आहे आणि DPTCमधनं जवळपास 2.5 कोटी रुपये आपण दिले आहेत. विद्यापीठनी काही योगदान टाकवा आणि अजून निधी लागला तर आम्ही त्याच्यामध्ये नंदुरबार DPTCच्या माध्यमातून आम्ही निधी द्यायला तयार आहे. त्याचबरोबर धुळ्यामध्ये सब सेंटर होण्याच्या संदर्भातलं देखील आपल्याला ऑल इन्क्लुझिव्ह विद्यापीठ ही ठेवावं लागेल आणि म्हणून तो प्रयत्न देखील आपल्या माध्यमातून झाला पाहिजे. मी पुन्हा एकदा म्हणेल की जगातली एक ऐराणीची विद्यापीठ, एक खानदेशातली एक विद्यापीठ आपली आहे आणि याला बळकट करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आज माझ्याकडे पर्यटन विभाग आहे आणि पर्यटन विभागाच्या माध्यमातून आपल्या विद्यापीठला काय मदत करता येईल ते करण्याचा आपण प्रयत्न करू. आपल्याकडे देखील फार मोठा गौरवशाली इतिहास आहे, गडकिल्ले आहेत, इतिहास आहे, निसर्गरम्य अनेक गोष्टी आहेत, व्याघ्र प्रकल्प आहेत, सातपुडा आपल्याकडे. आणि म्हणून विद्यापीठमध्ये ट्रॅव्हल टुरिझमचा देखील कोर्स झाला पाहिजे असा मी या निमित्ताने आग्रह करेल. एक शेवटची मागणी करेल की जगामधली एकमेव खानदेशातली विद्यापीठ आहे आणि म्हणून ऐराणीचं साहित्य जोपासण्यासंदर्भातलं कार्य या विद्यापीठमधनं झालं पाहिजे असंही या निमित्ताने मी आग्रह करेल. आज मुख्यमंत्री आलेत. काल आम्ही पेपरामध्ये पाहिलं की लातूरला गेले तर 100 कोटी रुपये त्यांनी तिथे दिले. आमच्याकडे तर कोणी मुख्यमंत्री झाला नाही, तिथे अनेक मुख्यमंत्री वगैरे झाले, पण आमच्याकडे कोणी मुख्यमंत्री झाले नाही. आमचे मुख्यमंत्री तुम्हीच आहेत आणि मग आपल्या वाणीच्या माध्यमातून जे काय आम्हाला खानदेशाला देता येईल ते अधिक द्यावा असा आग्रह करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश. या कार्यक्रमासाठी आले असा उल्लेख करून घ्यायचा, नाव लिहून घ्यायचं. धन्यवाद रावल साहेब. या ठिकाणी आवर्जून सांगायला हवं की माननीय नामदार जयकुमारजी रावल यांच्या माननीय आजोबांचं दुःखद निधन झालं आणि त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला होता. पण तरीसुद्धा माननीय जयकुमार रावल साहेब आवर्जून या विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहेत. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. धन्यवाद रावल साहेब. बंधू भगिनींनो, बहिणाबाई चौधरींचं नाव देऊन विद्यापीठाचा नामविस्तार 11 ऑगस्ट 2018 रोजी झाला. परंतु त्याचा नामविस्तार सोहळा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या प्रमुख उपस्थित व्हावा ही विद्यापीठातील सगळ्याच घटकांची तीव्र इच्छा होती. आज ती पूर्ण होत आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती की त्यांनी या नामविस्तार सोहळ्याप्रसंगी आपल्याशी संवाद साधावा. आजच्या या अत्यंत ऐतिहासिक आणि भावस्पर्शी कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माझे मंत्रिमंडळातील सहकारी गिरीशभाऊ महाजन, जयकुमार रावल, गुलाबराव पाटील, या विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू श्री पाटील सर, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व आमदार, दोन्ही खासदार, महापौर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, सर्व सन्माननीय पदाधिकारी, या विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, सर्व नागरिक आणि विशेषत्वाने या ठिकाणी उपस्थित असलेल्या, या ठिकाणी या विद्यापीठात शिक्षण घेणारे माझ्या विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो, उघडा नागडा असले कापडा देणारी कपाशी, उपाशीले अन्न देणारी केळी आणि भटकेल माणूसले साधा शब्दमा मार्ग देखाडणारी बहिणाबाईंनी कविता दुनियाले देणाऱ्या खानदेशासी पवित्र मातीले मनवंदन. खरं म्हणजे
मित्रांनो, जयकुमार अहिरणीत बोलला म्हणून मी देखील थोडंसं अहिरणीत बोलून बघितलं. या भाषेची गोडी ही वेगळीच आहे, पण त्याहीपेक्षा बहिणाबाईंच्या शब्दातली जी जादू आहे, त्यातली जी गोडी आहे, त्यातली जी प्रगल्भता आहे, त्यातला जो अन्वयार्थ आहे, मला असं वाटतं की माणूस किती शिकला हे महत्त्वाचं नसतं, त्याला नेमकं ज्ञान काय प्राप्त झालं हे महत्त्वाचं असतं. आणि शिक्षण न घेता देखील ज्या अत्यंत ज्ञानी होत्या, संसाराचं संपूर्ण चित्र ज्यांना पूर्णपणे ज्ञात होतं, पारस्परिक संबंध काय आहेत याची माहिती ज्यांना होती, अशा बहिणाबाई होत्या. आणि आपण जर बघितलं तर सामाजिक जीवनामध्ये ज्या काळामध्ये स्त्रियांना फारसं स्थान नव्हतं, घर आणि शेत एवढा स्त्रियांचा वावर होता, अशा काळामध्ये बहिणाबाईंच्या कवितामध्ये आपल्याला निसर्ग, शेती, नात्यांमधील परस्पर संबंध, स्त्रीविषयक दृष्टिकोन, उपदेशाचे देशी बोल आणि सहज सुंदर विनोदाची खोली जाणवते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर या कवितांमध्ये गद्य वाक्यप्रयोग असतील, बोलीभाषेची सुंदर वर्णे असतील, बोलीभाषेतील शब्दांचा अचूक वापर असेल, ही प्रत्येक गोष्ट खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर या खानदेशाची जी समृद्ध संस्कृती आहे, त्या संस्कृतीला एका अत्युच्च अशा शिखरावर नेण्याचं काम बहिणाबाईंनी केलं, असं जर मी म्हटलं तर ते काही खोटं ठरणार नाही. इतक्या प्रभावीपणे आपलं म्हणणं मांडायचं. खरं तर आपण बघितलं तर बहिणाबाईंचं एकूण जे व्यक्तिमत्व आहे, याच्यामध्ये प्रचंड निरीक्षण शक्ती आपल्याला पाहायला मिळते. आम्ही या सगळ्या गोष्टी पाहतो, पण पाहत असताना यातल्या सूक्ष्म गोष्टी या आपल्याला जाणवत नाही. या सूक्ष्म गोष्टींमध्ये काय पारस्परिक संबंध आहे, हा संबंध आपल्या लक्षात येत नाही. पण बहिणाबाईंची यातली प्रत्येक गोष्ट बोलायची. इथला निसर्ग बोलायचा, इथली शेती बोलायची, इथले वृक्ष बोलायचे, इथले जीव जंतू पशु पक्षी सगळे बहिणाबाईंशी बोलायचे. आणि त्यातनंच अतिशय सोप्या शब्दात त्यांच्या साहित्यामध्ये या ठिकाणी प्रत्येक गोष्ट आपल्याला पाहायला मिळायची. खरं जर मी असं म्हटलं की इतक्या सोप्या भाषेमध्ये जीवनाचं तत्त्वज्ञान जगाच्या पाठीवर जर कोणी मांडलं असेल तर ते बहिणाबाईंनी मांडलं, तर हे माझं म्हणणं खोटं होणार नाही. बघा काय सुंदर त्या मांडतायत. ज्यातून कापूस निघत नाही त्याले बोंड म्हणू नये, आणि ज्यातून हरिनाम निघत नाही त्याले तोंड म्हणू नये. भुकेल्या पोटी जी माणसाला निजवते तिले रात म्हणू नये, आणि दानासाठी जो आखडला त्याले हात म्हणू नये. इमानाला जो इसरला त्याले नेक म्हणू नये, आणि जन्मजात्याला जो भोवला त्याले लेक म्हणू नये. जिच्यामध्ये नाही भाव तिले भक्ती म्हणू नये, आणि जिच्यामध्ये नाही चव तिले शक्ती म्हणू नये. एवढ्या साध्या सोप्या शब्दामध्ये जीवनाचं संपूर्ण तत्त्वज्ञान आपल्यापुढे खऱ्या अर्थानं बहिणाबाईंनी मांडलं. आणि याच्यामध्ये एक वैज्ञानिकता देखील होती. केवळ जीवनातल्या अनुभवातनं त्या बोलल्या असं नाही, तर आपण बघितलं तर शब्दामागे दडलेला ध्वनी उच्चार जो असतो, तो ध्वनी उच्चार शास्त्र, ज्याला अलीकडच्या काळात फोनेटिक्स म्हणतात. अनेक लोक स्पीच थेरपी करतात, अनेक लोक फोनेटिक्सचा वापर करतात, अनेक लोक आपला उच्चार सुधारण्याकरता मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण घेतात. आणि त्याचे जे फोनेटिक्सचे डॉक्टर्स आहेत किंवा स्पीच थेरपिस्ट आहेत, यांच्याकडे गेल्यानंतर जीभ कशी वळली पाहिजे याच्याकरता हजारो लाखो रुपयाची फी द्यावी लागते. पण बहिणाबाईंनी आपल्या 4 ओळीमध्ये सगळं फोनेटिक्स आपल्याला शिकवलं आहे. त्या काय म्हणतात? माय म्हणता म्हणता ओठाले ओठ भिडे. माय म्हणता म्हणजे माय म्हणताना ओठाला ओठ भिडतो. माय म्हणता म्हणता ओठाला ओठ भिडे. आत्या म्हणता म्हणता केवढं अंतर पडे. आत्या म्हणता म्हणता केवढं अंतर पडे. जीजी म्हणता म्हणता जिभेला निवारा. सासू म्हणता म्हणता हळूच तोंडातून गेला वारा. आपण जर एखाद्या स्पीच थेरपिस्टकडे गेलात तर तो आपल्याला हेच शिकवतो
की कशा प्रकारे जिभेला जीभ लावली की कसा शब्द आपल्याला बोलता येतो, ओठाला ओठ लावलं की कशा प्रकारे शब्द बोलता येतो, कुठला शब्द बोलताना कशावर जोर दिला पाहिजे. बहिणाबाईंनी 4 ओळीमध्ये हे सर्व शास्त्रशुद्ध तंत्र आपल्यासमोर मांडलं. या बहिणाबाई होत्या आणि म्हणून खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा, स्वप्न, दुःख या सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो. अनेक लोक बघू शकतात, पण ते दुःख व्यक्त करण्याची शक्ती मात्र फार कमी लोकांमध्ये असते. दुसऱ्याचं दुःख आपल्या शब्दातनं व्यक्त करण्याची ताकद ही खऱ्या अर्थानं ज्या लोकांमध्ये असते त्यांच्यातली संवेदना ही अक्षरशः ईश्वराने दिलेली संवेदना असते आणि ती ईश्वर साक्ष संवेदना ही बहिणाबाईंच्या शब्दामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणूनच मला असं वाटतं की अत्यंत ज्यांनी या संपूर्ण खानदेशाला एक समृद्ध वारसा दिला, एखाद्या विद्यापीठाला नाव देत असताना कोणाचा विचार केला पाहिजे. विद्यापीठ ही एक मोठी परंपरा आहे. विद्यापीठामध्ये कुलगुरू, विद्यार्थी हे सगळे येतात जातात, परंतु एक समृद्ध परंपरा असते, एक इतिहास असतो. आपल्याला माहिती आहे की या देशाने विद्यापीठाची खरी परंपरा सुरू केली. तक्षशिला आणि नालंदासारखे विद्यापीठं या देशाच्या इतिहासामध्ये या विद्यापीठांनी समृद्ध अशा प्रकारचा विद्यापीठांचा इतिहास जगाला शिकवला. आणि जे परदेशी पर्यटक त्या काळामध्ये येऊन गेले त्या लोकांनी लिहून ठेवलं आहे की जगाच्या पाठीवर जेव्हा कुठेही विद्यापीठ नव्हतं त्यावेळी नालंदा आणि तक्षशिलासारखी विद्यापीठं आणि त्या तक्षशिलामध्ये त्या काळामध्ये विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, भूगोल असेल, खगोल असेल, प्रत्येक शास्त्राचा अभ्यास हा त्या काळामध्ये होत होता आणि त्यातनं एक अत्यंत समृद्ध असा ज्ञानाचा वारसा या देशामध्ये आपण त्या काळामध्ये पसरवत होतो. आणि जगभरातले लोक, विद्यापीठ हे असं केंद्र असतं की जिथे ज्ञानपिपासू लोक जगभरातनं येतात. असे जगभरातले लोक हे तक्षशिला आणि नालंदामध्ये त्या काळामध्ये येत होते. दुर्दैवाने परकीय आक्रमणांनी आमचं ज्ञान जाळून टाकलं, त्या ठिकाणी या विद्यापीठांना समाप्त केलं. तिथला संपूर्ण ज्ञानाचा जो खजिना आहे तो खजिना नष्ट करून टाकला. परंतु पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं जे आमचं ज्ञान आहे ते ज्ञान लोकांच्या माध्यमातून पुढे जात राहिलं. आणि मग बहिणाबाईंसारखी जी मंडळी आहे की ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी असं साहित्य तयार केलं की जे कालजयी साहित्य आहे, जे कुठल्याही कालामध्ये कालसापेक्ष आहे, जे कुठल्याही कालाकरता त्या ठिकाणी सुप्रस्तुत आहे, अशा प्रकारचं साहित्याची निर्मिती करत आज खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा ज्ञानाचा भंडार या देशामध्ये आपण उभं केलं आहे. खरं तर आपण बघितलं तर विद्यापीठं ही ज्ञानाची भंडारच असली पाहिजे. आज आपण बघतोय हा देश मोठ्या प्रमाणात प्रगती करतोय आणि देशाची प्रगती होत असताना या देशाला आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची अवस्था प्राप्त झाली आहे. आपल्याला माहिती आहे हा देश जगातल्या संपूर्ण देशांमध्ये सर्वात जास्त तरुणाई असलेला देश आहे. देशाची 50% लोकसंख्या 25 वर्षाच्या आतली आहे. 2020 साली जेव्हा संपूर्ण जग वार्धक्याकडे जाईल त्यावेळी जगाच्या पाठीवर तरुणाई असलेला हा देश असेल. 2020 साली जपानचं सरासरी वय हे 48 वर्ष असेल, चीनचं सरासरी वय हे 39 वर्ष असेल, ईस्टर्न युरोपचं सरासरी वय 44 वर्ष असेल, वेस्टर्न युरोपचं सरासरी वय 41 वर्ष असेल, अमेरिकेचं सरासरी वय 37 वर्ष असेल, त्यावेळी भारताचं सरासरी वय हे 25 वर्ष असणार आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर सर्वात जास्त तरुणाई असलेला देश हा भारत देश असणार आहे. आणि तरुणाई या देशाचं भाग्य बदलू शकते. एखाद्या देशामध्ये परिवर्तन, एखाद्या देशाच्या भाग्याची निर्मिती त्या देशात किती तरुणाई आहे केवळ याच्या आधारावर होत नाही. या तरुणाईला काय दिशा आहे, यांचे विचार काय आहे, यांचे संस्कार काय आहे, यांची संस्कृती काय आहे, कुठल्या दिशेनं यांना देशाला न्यायचं आहे, या भावना ज्यावेळेस त्या ठिकाणी उद्गृत होतात त्यातनं खऱ्या अर्थानं देशाची दिशा ठरते. आणि या तरुणाईला जोपर्यंत आम्ही ज्ञान आधारित समाज रचनेचा भाग बनवणार नाही, तरुणाई जोपर्यंत तरुणाई आहे, आपल्याला माहिती आहे स्वामी विवेकानंद नेहमी असं म्हणायचे की युवा काय आहे, तर ते असं म्हणायचे युवा शब्द आपण उलट करा तर वायू शब्द बनतो. आणि वायू कसा असतो, वायू दिशाहीन झाला
तो चक्रीवादळासारखा आला तर समाजाला उद्ध्वस्त करण्याचं काम करतो, पण तोच वायू जेव्हा प्राणवायू बनतो त्यावेळी समाजाला जगवण्याचं काम करतो. युवा देखील तसाच असतो. ज्यावेळी तो संस्कार विहीन होतो त्यावेळी समाजामध्ये अपप्रवृत्ती बनून समाजाचा नाश करण्याचं काम तोच करतो. पण ज्यावेळी त्या युवाला ज्ञान मिळतं, ज्यावेळी ज्ञान आधारित समाज रचनेचा भाग तो होतो, ज्यावेळी तो संस्कारित होतो, ज्यावेळी खऱ्या अर्थानं देशाच्या बद्दल समाजाच्या बद्दल त्याच्या मनामध्ये भावना तयार होते, त्यावेळी तोच युवा हा देशाचा प्राणवायू बनतो. आणि आज ही जी सगळी तरुणाई आहे, अनेक वेळा लोक असं म्हणतात या भारताला आम्हाला विश्वगुरू बनवायचं आहे. भारताला विश्वगुरू बनायचं असेल तर भारत विश्वगुरू बनू शकतो का? आज देशामध्ये आपण बघतो गेल्या 70-80 वर्षामध्ये जी काही आपण या ठिकाणी 70-72 वर्षामध्ये जो काही विकास आपण केला, हा विकास होत असताना आज अनेक लोक या विकासाच्या मुख्य धारेतनं बाहेर आहे. देशामध्ये अनेक लोक आज गरिबीमध्ये आपल्याला जीवनयापन करताना दिसतात. आणि म्हणून आपले पंतप्रधान सातत्यानं गरिबाला ज्या योजनांची मदत होईल अशा योजना तयार करतात, ज्या माध्यमातनं शेवटच्या माणसाला घर मिळालं पाहिजे, संसार मिळाला पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, आरोग्य मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो. पण हे सगळं होत असताना लोक ज्यावेळेस विचारतात की हा देश पुढे जाईल का, हा देश विश्वगुरू बनेल का, त्यावेळी मी सांगतो की हा देश निश्चित बनू शकेल. कारण या देशाकडे अशी तरुणाई आहे की ज्या तरुणाईने मनामध्ये आणलं तर या देशाला 5 वर्षात ही तरुणाई बदलू शकते. आणि आज जर आपण बघितलं तर ज्या प्रकारे या देशामध्ये इनोव्हेशन होत आहे, आमची तरुणाई ज्या प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून या देशामध्ये परिवर्तन घडवते आहे. आज एकीकडे जग हे ज्यावेळी संपूर्णपणे संचार क्रांतीनं ग्रस्त झालेला आहे आणि या संचार क्रांतीमध्ये ज्यावेळी जगाच्या पाठीवर कोण संचार क्रांतीचे प्रणेते आहेत असं बघितलं जातं, त्यावेळी जगाच्या पाठीवर संचार क्रांतीचे प्रणेते सगळेच्या सगळे माझे भारतीय तरुण आणि तरुणी आहेत. ही माझ्या भारतीय तरुण आणि तरुणांची ही एक ताकद आहे, ही एक शक्ती आहे. आणि या शक्तीच्या आधारावर इनोव्हेशनच्या माध्यमातनं, ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातनं, साहित्याच्या माध्यमातनं, या ठिकाणी विविध प्रकारच्या अभ्यासाच्या माध्यमातनं आम्ही एक असा ज्ञानाधारित समाज उभा करू शकतो की जो समाज निश्चितपणे या देशाला पुढे घेऊन जाईल. खरं तर आपल्या देशाच्या संस्कृतीने कधी आपण कोणावर आक्रमण केलं नाही. आम्हाला विश्वाचा राजा बनायचं नाही, आम्हाला विश्वावर राज्य करायचं नाही. भारताच्या इतिहासामध्ये कधी आम्ही कुठल्या देशावर त्या ठिकाणी आक्रमण केलं नाही. जे लोक आमच्याकडे आले त्या सगळ्या लोकांना आमच्या संस्कृतीने जागा दिली. आम्ही तर असं म्हणतो, ग्रीक हूण शकयवंत टूटते थे भूमि पर, हारते थे हौसले पंचनद के तीर पर, पता नहीं कहाँ है वे अतीत में समा गए, काल के प्रवाह में खुद को वे मिटा गए. असे हे सगळे जे आक्रमण करून या देशामध्ये आले, या सगळ्यांना या देशाच्या संस्कृतीने आपली जागा दिली. आम्हाला कोणावर आक्रमण करायचं नाही आहे, आम्हाला जगाला मार्गदर्शन करायचं आहे. आणि जगाचे मार्गदर्शक कोण होऊ शकतात? ज्यांच्या स्वतःजवळ ज्ञान आहे, जे ज्ञान आधारित अशा प्रकारची समाज रचना तयार करतात आणि त्या ज्ञानाचा उपयोग स्वतःसोबत समाजाकरता करतात. त्याच वेळी देश पुढे जातो. आणि या तरुणाईकडनं आज अपेक्षा देखील हीच आहे, ज्ञान आपण संपादित करणार आहोत. ज्ञानाची भंडारं आपल्याकरता आता खुली झाली आहेत, पण ही भंडारं आपण या ठिकाणी संपादित केल्यानंतर नेमकं या समाजाकरता आपण काय करणार आहोत याचा देखील कुठेतरी विचार करण्याची आवश्यकता आहे. आम्ही शिकलो, मोठे झालो, आमचं घर मोठं झालं, याच्या पलीकडे जाऊन आमच्या देशातला जो वंचित आहे, आमच्या देशातला जो शोषित आहे, याच्या जीवनामध्ये माझ्या माध्यमातून मी काही परिवर्तन करू शकेन का, हा विचार ज्यावेळेस आपल्या मनामध्ये येतो त्यावेळी खऱ्या अर्थानं जी भावना, जी संवेदना बहिणाबाईंनी या ठिकाणी जागृत केली आहे, स्वतः करता नाही, समाजाकरता, आपल्याकरता नाही, इतरांकरता, ही संवेदना आपल्यामध्ये जागृत होते. आणि त्यातनं खऱ्या अर्थानं आपण जीवनाच्या परीक्षेमध्ये देखील पहिल्या क्रमांकानं पास होतो. आणि म्हणून मला असं वाटतं विद्यापीठी ज्ञानाची केंद्र बनली पाहिजे. विद्यापीठांमध्ये संशोधन झालं पाहिजे. संशोधनाच्या माध्यमातून विद्यापीठांनी विचार दिला पाहिजे, आचार दिला पाहिजे, परिवर्तन दिलं पाहिजे. मला एका गोष्टीचा आनंद आहे, आमचं हे जे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे, या विद्यापीठानं गेल्या काही वर्षात चांगली प्रगती केली आहे. मी विशेषत्वाने आपलं अभिनंदन करेन, कारण मला या ठिकाणी ठाऊक आहे पुणे विद्यापीठापासून ज्यावेळेस आपण वेगळे झालो त्यावेळी आपला काही भाग असा होता की जो कॉपी करता कुप्रसिद्ध होता. लोक असं म्हणायचे की कोणाला पास व्हायचं असेल तर इथे जाऊन परीक्षा द्या,
आपल्याला पास होता येतं. आज त्याच विद्यापीठाने वेगळं झाल्यानंतर पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं व्हॅल्युएशनची सिस्टीम उभी केली आणि आज कोणी हे म्हणू शकत नाही, अत्यंत पारदर्शीपणे 35 ते 45 दिवसामध्ये या विद्यापीठाचे निकाल या ठिकाणी लावले जातात. विद्यापीठ जसं जसं पुढे जाईल त्याला नामांकन मानांकन जसं जसं मिळेल तशी तशी या विद्यापीठातनं जे लोक शिक्षण घेतात त्यांचं देखील त्या ठिकाणी जगामध्ये त्यांचं देखील नाव मोठं होईल. आणि म्हणून या ज्या सगळ्या चांगल्या पद्धती आपण विद्यापीठामध्ये सुरू केल्या आहेत, या सगळ्या पद्धतींना निश्चितपणे एक पाठबळ देण्याचं काम आम्ही करू. आणि यासोबत आता आपण मोठ्या प्रमाणात आपल्या विद्यापीठांना स्टार्टअपचं इन्क्युबेशन सेंटर म्हणून त्याला आपण सुरू करण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, एक काळ असा होता की आपण नोकरी मागत फिरत होतो. आज नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे होण्याची वेळ आहे. स्टार्टअपच्या माध्यमातून आज आमची तरुणाई असं इनोव्हेशन करते की कालपर्यंत जो तरुण या ठिकाणी नोकरी मागत होता आज 100 लोकांना तो नोकरी देतो आहे. आणि हे स्टार्टअप विशेषतः ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये शेतीच्या व्यापारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये इतकं अप्रतिम काम करतायत की ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात दलालांचं जाळं कमी होत आहे. थेट बाजारपेठ सामान्य माणसाला शेतकऱ्याला मिळते आहे आणि त्यातनं खऱ्या अर्थानं एक रोजगाराची मोठी संधी देखील तयार होते आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे इन्क्युबेशन सेंटर्स असतील ते देखील या ठिकाणी तयार झाले पाहिजेत. आणि त्या दृष्टीनं राज्य सरकार निश्चितपणे आपल्याला मदत करेल हा विश्वास मी आपल्याला व्यक्त करतो. खरं म्हणजे कुलगुरूंनी खरं कुलगुरू असावे तर असे त्यांनी किती हुशारी केली. जेवढे मंत्री आहेत त्या प्रत्येक मंत्र्याच्या खात्याकडनं त्यांनी आपल्या विद्यापीठाकरता काहीतरी मागून घेतलं. त्यातल्या ज्या गोष्टी माझ्या लक्षात राहिल्या त्या मी सांगेन, ज्या नाही राहिल्या त्याचा पाठपुरावा तुम्ही करा. पण यासोबत या ठिकाणी विद्यापीठाच्या बहिणाबाई अध्यासन केंद्र जे स्थापन आपण करतो त्याकरता आपण निधी आणि पदं मागितलेली आहेत. जरूर या ठिकाणी बहिणाबाई अध्यासन केंद्राकरता आपल्याला निधी आणि पदं देण्यात येतील ही घोषणा या ठिकाणी मी करतो. नंदुरबार इथे ट्रायबल अकॅडमीची घोषणा आता जयकुमार भाऊंनी केली. 2.5 कोटी रुपये तुम्ही देण्याचा निर्णय घेतला, पण त्यांना दरवर्षी 5 कोटी रुपये पुढचे 5 वर्ष पाहिजे आहेत. त्यामुळे 2.5 कोटी तुम्ही द्या, 2.5 कोटी मी देतो, असे 5 कोटी दरवर्षी देऊन 25 कोटी रुपये देऊन नंदुरबार इथे ट्रायबल अकॅडमी करता या ठिकाणी आपण ही व्यवस्था सगळी निश्चितपणे उभी करून देऊ. यासोबत माझ्या लक्षात आलं की कुठल्या घोषणेला सर्वाधिक टाळ्या वाजतात ती घोषणा मी निश्चितपणे करणार आहे. विद्यापीठाच्या परिसरात 200 क्षमतांचे मुलामुलींचे वसतिगृह बांधण्याकरता या ठिकाणी निश्चितपणे जो निधी आहे तो निधी आपण उपलब्ध करून देऊ. गिरीश भाऊंकडनं आपण अपेक्षा व्यक्त केली की या ठिकाणी RANMच्या अंतर्गत नर्सिंग कोर्स सुरू करण्यास परवानगी द्यावी. माझ्या कानामध्ये गिरीश भाऊंनी सांगितलं परवानगी दिली, तात्काळ ती परवानगी त्या ठिकाणी निश्चितपणे देण्यात येईल. त्यासोबत गिरणा नदीवरून पुराचे पाणी आरक्षित करून विद्यापीठाला देण्याचा जो निर्णय आहे तोही गिरीश भाऊंनी घेतलेला आहे. त्यामुळे त्याची देखील मान्यता या ठिकाणी मी आपल्याला देतो. यासोबत आपण संपूर्ण विद्यापीठाला सोलरच्या आधारावर संचालित करण्याचा निर्णय केला आहे. अत्यंत उत्तम आहे. आणि म्हणून राज्याचे आमचे जे ऊर्जा मंत्री आहेत या ऊर्जा मंत्र्याकडे तुमचा प्रस्ताव तात्काळ पाठवून आमचं या ठिकाणी जे अपारंपरिक ऊर्जेचं खातं आहे त्या खात्याच्या माध्यमातून आम्ही आपल्याला मदत करू. आणि हा संपूर्ण कॅम्पस हा ग्रीन एनर्जीवर गेला पाहिजे, हा सोलरवर गेला पाहिजे. याकरता आवश्यक ती सगळी मदत ही निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला केली जाईल. आज खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात सर्व लोक उभे या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक मागण्या देखील आपल्या आहेत. पण मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, आपण चांगल्या प्रकारे विद्यापीठ चालवायचा प्रयत्न करत आहात. राज्य सरकार आपल्या विद्यापीठाच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं या ठिकाणी उभी राहील. आणि आज जर काही मागण्या राहून गेल्या असतील तर काळजी करू नका. या ठिकाणी आमचे मंत्री आहेत, आमदार आहेत, नाताभाऊ आहेत, महापौर आहेत, सगळे लोक आपल्या पाठीशी आहेत. आम्ही ज्या मागण्या राहिल्या असतील त्या देखील पूर्ण करू. तुम्ही केवळ आम्हाला एवढाच शब्द द्या की बहिणाबाईंचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. बहिणाबाईंनी जी उंची आपल्या जीवनामध्ये गाठली
तीच उंची या विद्यापीठाला गाठता येईल एवढंच कार्य करण्याचं आपण जर या ठिकाणी आश्वासन दिलं तर निश्चितपणे राज्य सरकार पूर्ण ताकदीनं आपल्या पाठीशी उभं राहील. एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश. धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय. यानंतर आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करतो माननीय कुलसचिव महोदयांना. माननीय कुलसचिव महोदय, नमस्कार. कृपया सगळ्यांनी माननीय स्थानापन्न मुख्यमंत्री व्हावं. महोदय आणि राष्ट्रगीताने मंचावरील कार्यक्रम सर्व संपणार आहे. उपस्थित आणि सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामविस्तार स्नान सोहळ्यासाठी माननीय महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित राहिलेत. त्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. तसेच या समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मंत्री महोदय आणि सर्व उपस्थित या सर्वांचे विद्यापीठाच्या वतीने आभार मानतो. आणि यानंतर राष्ट्रगीताने हा कार्यक्रम संपेल. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उपस्थित राहायचं. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. सर्व निमंत्रितांना विनंती आहे